ऑरेंज चॅनल सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा, लाईक करून कमेंट करा. तव चरणी मी नमवून माथा शरण आलो तुला. हे मायाळू हे ममताळू मतमाऊली पासकला, मतमाऊली पासकला. तव चरणी नमवून माथा. मतमाऊली माझ्या गावात आली रे, आली रे आली मतमाऊली माझ्या गावात आली रे. आली रे आली मतमाऊली माझ्या गावात आली रे, आली रे आली मतमाऊली माझ्या गावात आली रे. यांच्या नामे तुम्हाला शांती असो. उंचावलेल्या कन्येत तारणाची नवी योजना
आज आमच्यासाठी स्थापन झाली. 8 सप्टेंबर पवित्र मरिया मातेचा जन्मदिन. या पवित्र मातेचा जन्मोत्सव सोहळा व तिच्या सन्मानार्थ 70वा यात्रा महोत्सव मतमाऊलीचे तीर्थस्थान हरेगाव येथे आज साजरा होत आहे. या भक्ती सोहळ्यासाठी उपस्थित प्रमुख याजक राईट रेव्हरंड महागुरु स्वामी लूर्ड्स डॅनियल, सर्व धर्मगुरू धर्मभगिनीसह सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. पवित्र मातेचा हा जन्मोत्सव सोहळा जुलै महिन्यापासून 9 शनिवार नोवेना भक्ती व 9 दिवस विशेष नोवेना भक्तीद्वारे सुरू करण्यात आला. धर्म प्रांतातील प्रत्येक धर्मग्रामातील भाविकांनी याद्वारे आपली आध्यात्मिक तयारी करून घेतली. जन्मापासून पवित्र मरिया निष्कलंक होती. परमेश्वराच्या कृपा सामर्थ्याने परिपूर्ण अशी ती जन्माला आली. देवाची सर्वोत्तम सेविका होती. पहा, मी प्रभूची दासी आहे, हे तिचे अति नम्रपणाचे देवावरील अप्रतिम विश्वासाचे वचन आज पिढ्यानपिढ्या आम्हासाठी प्रेरणादायी ठरत आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तिच्यामध्ये देवपुत्र प्रगट झाला. परमेश्वराच्या या तारणादायी योजनेत अति नम्रतेने व समर्पित जीवनाने पवित्र मरियेने योगदान दिले. येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन, क्रूसावरील समर्पण व पुनरुत्थानाने याची प्रत्यक्ष साक्ष प्रभू येशूच्या तारणदायी कार्याची प्रथम सर्व साक्षी म्हणजे पवित्र मरिया. ख्रिस्त सभेच्या जडणघडणीत पवित्र मरियेचे सातत्याने कृपाछत्र लाभले आहे. या मतमाऊलीच्या मध्यस्थीद्वारे तिचा धावा करणाऱ्या भाविकांच्या इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करत. या दृढ विश्वासाने अथांग असा जनसमुदाय मतमाऊलीच्या दर्शनासाठी आज आपण पाहत आहोत. पवित्र मरिया अनेकदा या पृथ्वी तलावर प्रगट होऊन आपल्या दर्शनाने शांततेचा व प्रार्थनेचा संदेश देत आहे. शुभवर्तमानाद्वारे तो जे सांगेल ते करा ही जाणीव आम्हास सतत करून देते. आरोग्यदायिनी, दुःखितांचे समाधान, नित्य सहाय्यकारी माता म्हणून तिचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. याच जाणीवेने परमेश्वराच्या उपकार स्तवनासह आयोजित या महाभक्ती सोहळ्यात प्रभू चरणी समर्पित होऊया. 100 वर्ष अगोदर आपली स्वर्गीय माता फातिमा इथं जेव्हा 3 लहान मुलांना दर्शन दिलं तर तिने त्यांच्या माध्यमाने लोकांना प्रायश्चित करण्यासाठी, केलेल्या पापांचा पश्चाताप करण्यासाठी, त्यांच्या अंतःकरणात, आपल्या हृदयात, आपल्या जीवनात काही ना काही बदल किंवा परिवर्तन घडवून आणण्यासाठी आग्रह केला होता. आज तीच माता तिचा जन्मदिवस आपण इथं साजरा करीत आहोत. तिने सांगितले वचन आपण ऐकूया. परमेश्वराकडे प्रार्थना करूया की आम्हाला आमच्या पापापासून मुक्त कर, आमच्या जीवनात काही ना काही बदल घडवून आण आणि आम्हाला तुझ्या प्रेमाचं,
तुझ्या शांतीचं तुझ्या क्षमेचं साधन कर. घरेगाव इथं विविध धर्म ग्रामातून विविध धर्म प्रांतातून सुद्धा लोक इथं मरेच्या सन्मानात इथं आले आहेत. मी तुमचं स्वागत करतो. इथं जमलेल्या प्रत्येकाच्या हेतूसाठी मिसा अर्पण करीत आहे. आपण सर्व एकत्र म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. आमेन.
प्रार्थना करूया. हे दयाळू बाप्पा, तुझ्या प्रजाजनांना आध्यात्मिक सहाय्य व शांती दे. कुमारी मरेच्या पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या तारणाची पहाट होती. तिच्या जन्मदिवसाच्या ह्या सोहळ्यामध्ये सार्वकालिक शांतीकडे जाण्याचा आमचा मार्ग सुकर हो. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करीतो. मिखाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. असा समय येत आहे की प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईल. प्रभू असे म्हणतो, हे बेथलेमा एफ्राता, जरी येहुद्याच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा सत्ताधीश होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूचा अवशेष परत इस्रायलच्या वंशजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभू देवाच्या नावाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल. आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील. कारण आता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल. हा प्रभूचा शब्द आहे.
की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिभेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने अगोदर नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मत लिखित पवित्र श्रीवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वाढनिश्चय झाला होता, परंतु त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वाढनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दाविदाच्या पुत्रा योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापापासून मुक्त करणारा आहे. या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेष्टामार्फत वदविले होते, पहा, कुमारी गर्भवती होईल, तिला मुलगा होईल, त्याला इमॅन्युएल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. दरवर्षी आपण हरेगावच्या यात्रेत मरिया मातेचं वाढदिवस साजरा करण्यासाठी येतो. सणाची पूर्वतयारी म्हणून आपल्यापैकी काही जण उपवास करतात, दानधर्म करतात, पायी चालत येतात.
हे सर्व करताना नक्कीच तुम्हाला त्रास होत असेल, पण तुम्ही फार आनंदाने हर्षाने हे सर्व सहन करता. ह्यामागे चा उद्देश काय आहे, आपल्याला काय हवं आहे. गेल्या वर्षी काही ना आईकडे काही ना काही मागितलं असेल आणि सांगितलंही असेल की जर हे काम झालं तर नक्कीच मी पुढच्या वर्षी इथे येणार. त्यासाठी बहुतेक आपण आला असा काही कारण असो, पण तुमची उपस्थिती म्हणजे की अजूनही तुमच्या हृदयात देवावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. त्याचप्रमाणे आपली स्वर्गीय माता मरिया हिच्यावरही तुमचा विश्वास आहे. जे काय आपण वाचनात ऐकतो हे फक्त इतिहास नव्हे. इतिहास म्हणजे काही काळापूर्वी काहीतरी घडलं, पण जे काय घडलं आजही ते घडत आहे. म्हणजे आपला देव हा जिवंत देव आहे. ज्या मातेला परमेश्वराने निवडलं त्याच्या प्रिय पुत्राला जन्म देण्यासाठी ही माता सुद्धा आपल्यामध्ये अजूनही आहे. ही माता प्रत्येकावर प्रीती करते. त्याचा विश्वास आहे तिच्यावर किंवा नसेल, सर्वांवर ती प्रीती करते. ते चर्च बरोबर आहे, जे चर्च सोडून गेले आहे त्यावरही ती प्रीती करते. ते चांगलं जीवन जगतात त्यांच्यावर जे पापात आहे त्यावरही ही माता प्रेम करते, आपल्या सर्वांवर प्रीती करते. आणि म्हणूनच आज आपण जेव्हा मिसामध्ये भाग घेतो तर काही क्षण आपण शांत होऊन परमेश्वराची प्रार्थना करूया. हे परमेश्वर, तुला सर्व काही माहीत आहे, मला कोणत्या वस्तूंची गरज आहे, जे काय माझ्या जीवनात घडत आहे हे तुला सर्व काय माहीत आहे. तरी परमेश्वराकडे आपण कृपा मागतो, प्रार्थना करतो, विनंती करतो की आम्हाला ती दैविक शक्ती दे. जे काय आमच्या जीवनात घडतं फक्त त्या घटनेकडे आम्ही पाहू नये, पण त्या पलीकडे पाहावे. मी आजारी आहे, मी कष्टी आहे, मी दुःखी आहे, मी उपाशी आहे. फक्त मीच नाही, माझ्यासारखे हजारो लोक असे आहेत. पण ह्या मागे परमेश्वराचा हेतू काय आहे? मी का पापी आहे, मी का गरीब आहे, मी का दुःखाने किंवा कष्टाने पछाडलेला आहे? कारण परमेश्वर सुद्धा जेव्हा या जगात आला त्याने काय पाप केलं? फक्त लोकांना बरं केलं. जे आंधळे होते त्यांना दृष्टी दिली, जे मुके होते त्यांना वाचा दिली, जे बहिरे होते त्यांना ऐकण्यास शक्ती दिली, जे कुष्ठरोगी होते त्यांना बरं केलं. हे पाप आहे का? तरीही त्याला या मनुष्याने क्रूरतेने फुसावत केले. आपल्यापैकी काय असेल, आम्ही काय केलं या जीवनात? कधी कधी आपण परमेश्वराची प्रार्थना करतो, हे देवा मी काय केलं, तुझ्या विरुद्ध काय केलं, काय पाप केलं का, काय कष्ट दुःख माझ्या जीवनात? प्रभूने सुद्धा ती प्रार्थना केली असेल. पण परमेश्वराची योजना काय आहे? परमेश्वराची योजना त्यात माझी एक भूमिका आहे, एक योगदान आहे. त्याचप्रमाणे आज जर मरियेबद्दल आपण विचार केलं, मनन केलं, कुमारी होती, एक स्वप्न होता, लग्न करणार होती, पण परमेश्वराची इच्छा काहीच नाही की ज्या माणसाला परमेश्वराने निर्माण केलं हा मनुष्य त्याच्यापासून दूर गेलेला आहे.
त्या माणसाला त्याच्याकडे पुन्हा आणण्यासाठी मनुष्याच्याच माध्यमाने काहीतरी केले पाहिजे, म्हणून त्याचा एकुलता पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला कुमारीच्या माध्यमाने मनुष्य रूपात या जगात त्याने आणले. त्यासाठी मरीचे सहकार्य पाहिजे. परमेश्वराने तिला जबरदस्ती केली नाही, हे केलंच पाहिजे. परमेश्वराच्या दृष्टीत मर्या कोण होती? कृपेने भरलेली होती, कृपेने परिपूर्ण होती, सर्व नारीमध्ये श्रेष्ठ होती. आणि म्हणूनच परमेश्वर या कुमारीला निवडतो की तिच्या मध्यस्थीने प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात यावे, मनुष्याचं तारण करावं. ती कुमारी होती, तिला काय कळलं नाही, हे कसं काय शक्य होईल, अजूनही माझं लग्न झालं नाही. देवदेव जेव्हा तिला म्हणतो की परमेश्वराला अशक्य असे काहीच नाही, तर सर्व काय शक्य आहे, त्या शब्दावर ही मर्या विश्वास ठेवते आणि पटकन म्हणते, मी प्रभूची दासी आहे, मी प्रभूची दासी आहे. परमेश्वराने मला या कार्यासाठी निवडलं आहे. मी धन्य आहे, मी महान आहे. आणि म्हणूनच माझ्या जीवनात परमेश्वराची इच्छा पूर्ण हो. हे आपण कित्येकदा ऐकलं असेल, पण आपल्या जीवनात सुद्धा कधी कधी परमेश्वराला कोणत्या कार्यासाठी बोलवतात. आपण सुद्धा कधी कधी मनात प्रश्न म्हणतो, हे कसं काय संभव आहे, मी हे करू शकतो का? पण परमेश्वराला सर्व काय शक्य आहे. म्हणून परमेश्वर आपल्यासारख्या एक साधारण अशक्य माणसाला त्याच्या कार्यासाठी, एक असाधारण कार्य करण्यासाठी निवडतो. हे असाधारण कार्य म्हणजे काय? असाधारण कार्य म्हणजे ज्याप्रमाणे प्रभू येशूने आपल्यावर प्रीती केली, त्याप्रमाणे आपण एकमेकावर प्रीती करावी. ऐकायला फार सोपं आहे, साधारण आहे, पण जर आपल्या कुटुंबाकडे आपण थोडंफार लक्ष दिलं, आपल्या कुटुंबात जे काय घडतं, एकमेकावर प्रीती करणे किती कठीण आहे. आपण एकमेकाला समजून घेत नाही, एकमेकांना स्वीकारत नाही, तर प्रेम कसं काय करू शकतो? आणि म्हणूनच ह्या मातेकडे आपण येतो. 2 वर्ष अगोदर, 2000 वर्ष अगोदर, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आपल्या तारणासाठी आला, लोकांनी त्याचे वचन ऐकलं. काहींचा विश्वास होता, काहींचा नव्हता. काहींनी त्याला स्वीकारलं, काहींनी त्याला नाकारलं. काहींसाठी तो जीवनदाता होता, तर काहींनी त्याला ठारच मारलं. आजही आपण प्रभूची वाणी ऐकतो का? त्यावर विश्वास ठेवतो का? त्या वचनाप्रमाणे जगतो का? 100 वर्ष अगोदर ही माता फातिमा इथं 3 लहान मुलांना, लुसिया, फ्रान्सिस्को, जसिंता, 10 ते 7 वर्षाचे मुलं होते. त्यांना दर्शन दिलं. त्यांना दर्शन दिल्यानंतर त्यांच्या माध्यमाने ती लोकांना सांगू इच्छिते की पाप करू नका. आजही म्हणते, पाप करू नका. आज तुम्ही तिच्याकडे येता, दान धर्म करण्यासाठी तुमच्याकडे काही ना काय आहे, तुम्ही सर्व काय देता, फक्त पाप देत नाही. आपल्या अंतरांना जे पाप आहे, जे स्वार्थ आहे, जे अहंकार आहे, छल आहे, कपट आहे, राग आहे, द्वेष आहे, हे आपण परत घेऊन जातो. आणि घरी गेल्यानंतर ते वातावरण तेच. आपण एकमेकांना ओळखत नाही, एकमेकांना समजून घेत नाही, एकमेकांशी बरोबर बोलत नाही. पण इथे मर्याकडे येऊन जे काय ते सर्व काय देते. मर्या फक्त म्हणते, पाप करू नका, पश्चाताप करा आजही, कारण तिचं आपल्यावर प्रेम आहे. शैतानाने आपल्याला देवापासून हिसकावून घेऊ जाऊ नये, म्हणून ती अजूनही विविध देशात विविध रूपामध्ये येत आहे. वेलांकणीमध्ये जात नाही, तिथे कित्येक लोक येतात. हरेरावला पाहतात, त्याचप्रमाणे बँड्राला जातो, तिथं कशासाठी लोक येतात?
फक्त ख्रिस्तीच नव्हे, ज्यांनी अजून हे धर्म स्वीकारलं नाही ते सुद्धा येतात. ही आई सर्वांची आई आहे, ही माता सर्वांची माता आहे, ही प्रेमळ आहे. आपल्याला मोठे उपदेश देत नाही, फक्त आग्रह करते. पापाने तुम्ही स्वतःला नष्ट करता, पापामुळे तुम्ही दुसऱ्यांना नष्ट करता, पापामुळे तुम्ही संपूर्ण कुटुंब नष्ट करता, हे जग नष्ट करता. तर म्हणूनच पाप करू नये. प्रेम प्रेम आपण कुठं शाळेत म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत नाही प्रेम कसं करायचं. आई मुलाला जन्म देते, जन्म दिला काही दिवसातच हा लहान मूल आईला ओळखतो, चिमुकल्या हाताने स्पर्श करतो, त्या स्पर्शात एक चमत्कार आहे. आपण किती दुःखी असलो तरी आपल्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण होतं. प्रेम आहे लहानपणापासून, कारण प्रेम देव आहे आणि प्रेम देवाकडूनच आपल्याला मिळतं. पण प्रेम आपल्या अंतकरणात आहे का? म्हणूनच आज जेव्हा तुम्ही इथे येता, मर्याकडे प्रार्थना करा. एक प्रार्थना नक्कीच केली पाहिजे की मी पापी आहे, मी कोणी असो, मी बिशप आहे तरी मी पापी आहे, मला सुद्धा क्षमेची गरज आहे. परमेश्वराने माझी पापे नाहीसे करावे, मला निष्पाप करावं, मला क्षमा करावी. कारण निष्पाप अंतकरणाने मी परमेश्वराने दिलेल्या हे लोकांची सेवा खऱ्या मनाने करावी. आणि म्हणूनच आज आपण माझ्याकडे प्रार्थना करूया. ते जन्म आपण दरवर्षी आपण साजरा करणार, पण ह्यामागे काय आहे? माझ्या अंतकरणात काही ना काही बदल झाला पाहिजे. आज मी इथं आलो एक चिमुकल्या फुलासारखा, कली नव्हता, पण जाताना एका फुलाप्रमाणे फुलून जायला पाहिजे, सुगंधित आणि सुंदर असं जायला पाहिजे. ह्या मरीकडे तिच्या स्पर्शात ती शक्ती आहे, कारण ही माता ती स्वतः काही करत नाही, पण आपल्यासाठी तिच्या पुत्राकडे मध्यस्थी करते, सतत प्रार्थना करते, हट्ट करते. काही ना काही करा, ह्याच्यासाठी काही ना काही करा. त्या श्रद्धेने आपण इथं यायला पाहिजे. नंतर आपण फक्त यात्रेसाठी आलो, गेल्या वर्षी मी यात्रेला गेलो, ह्या वर्षी यात्रेला, पुढच्या वर्षी बहुतेक मी यात्रेला येणार. फक्त यात्रा यात्रा म्हणजे असलं वातावरण आहे. यात्रा म्हणजे हे काय खातात, तर काय चालतात, तर काय बोलतात, तर काही ना काय, आणि त्या वेदीकडे आहे देव, जिवंत देव इथं आहे, याची कल्पना नाही आपल्याला. जर कोणता एक फिल्म ऍक्टर जर इथं आला, हे सर्व लोक इथे येणार, म्हणजे आपला विश्वास कुठं आहे? इथं धन्य ते दृष्टीने पाहत नाही तरी ते विश्वास ठेवतात. आपण त्यापैकी आहोत का? की परमेश्वराला आपल्या दृष्टीने पाहिलं नाही तरी आपला विश्वास आहे की परमेश्वर आहे, त्याचे शरीर वरक्ते स्वीकार करण्यासाठी आतुरतेने आपण इथं वाट पाहत आहोत. आपल्याला देव हवा आहे का? ही मर्या फक्त एकच आपल्याकडे विनंती करते, माझा मुलगा हा येशू जे काय सांगत आहे ते ऐका. परमेश्वराचं ऐकल्यानंतर तुम्ही कधीही निराश होणार नाही. आणि म्हणूनच या माताकडे आपण प्रार्थना करूया. मी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. आजचे जीवन जे आहे फार बिकट जीवन आहे, कठीण जीवन आहे, आणि आपण मनाने त्रासलेला आहोत, शरीराने थकलेला आहोत, तरी इथं आपण त्रास घेऊन इथे आलो आहोत. ही मर्या स्वस्थ बसणं नाही, ही सतत प्रार्थना करते. तुम्ही प्रवास करताना, घरी पोहोचल्यानंतर तुमच्या अडीअडचणी, तुमच्या गरिबी, तुमच्या दुःखात, तुमच्या कष्टात, तुमच्या आधारपणात ती तुमच्या बरोबर आहे, यावर तुमचा विश्वास झाला पाहिजे. ही माता माझ्या बरोबर आहे, ही माझ्यासाठी मध्यस्थी करते, ही माता माझ्यासाठी प्रार्थना करते, आणि परमेश्वर तिची प्रार्थना ऐकणार आणि नक्कीच माझ्या जीवनात काही ना काही बदल होणार.
मी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या ख्रिस्ती बंधू भगिनीसाठी संपूर्ण जगात जे शांती निर्माण झालेली आहे त्यासाठी प्रार्थना करा. त्यासाठी सर्व धर्मगुरूसाठी प्रार्थना करा व माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई व आपल्या स्वर्गीय माता मरिया जन्मदिवस साजरा करण्यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हजारा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. ख्रिस्त सभेची माता पवित्र मारिया हिच्या कृपा छत्राखाली ख्रिस्त सभेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करणारे आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, महागुरु स्वामी
बिशप लुर्स डॅनियल व सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी या सर्वांना त्यांच्या प्रेषितीय कार्यात पवित्र आत्म्याचे सामर्थ्य सतत लाभावे. सर्व संकटांपासून, सैतानी शक्तीपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी मत माऊलीच्या मध्यस्थीने प्रभू येशूकडे याचना करूया. प्रत्येक प्रसंगात पवित्र मारियाने प्रार्थनेद्वारे परमेश्वराची इच्छा जाणून घेतली. तिच्या आदर्शवत प्रार्थनामय जीवनाप्रमाणे ख्रिस्ताची एकनिष्ठेने जीवन जगण्याची प्रेरणा शक्ती आम्हास मिळावी. सर्वांच्या कौटुंबिक शांततेसाठी शांतीची राणी पवित्र मारिया हिच्या मध्यस्थीने प्रभू चरणी प्रार्थना करूया. सर्व भाविकांनी आपली लेकरे, युवक युवती सर्व पवित्र मारियेच्या चरणाशी समर्पित होऊन तिच्या सन्मानाद्वारे प्रभू येशूचा गौरव करावा. त्यावरील श्रद्धेत, प्रेमात जीवन जगावे अशी कृपा शक्ती मत माऊलीच्या मध्यस्थीने मागूया. अनेक इच्छा, अपेक्षा, दुःखाचे ओझे घेऊन माऊलीच्या चरणाशी आलेल्या सर्व भाविकांच्या इच्छा, आकांक्षा, नवस माऊलीच्या सन्मानासाठी व श्रद्धा प्रकट करण्यासाठी दूर अंतरावरून पदयात्रेने आलेल्या भाविकांना तिचा कृपा प्रसाद मिळावा, सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करूया. आमच्या देशातील दहशतवाद, राजकीय सामाजिक अस्थिरता दूर व्हावी, ख्रिस्ती समाजातील सर्व सेवाभावी संस्था यांचे धर्मार्थ शक्तीपासून संरक्षण व्हावे, देशातील धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी शांतीची राणी नित्य सहाय्यकारी मातेच्या मध्यस्थीने प्रभूचरणी आपण प्रार्थना करूया. निराश्रित, कुपोषित बालके, आजारी, संकटग्रस्त या सर्वांना परमेश्वराने आपल्या दयेने, ममतेने स्पर्श करून बरे करावे, ख्रिस्तापासून दूर गेलेल्यांनी प्रभूकडे वळावे यासाठी आपण मतमावडीकडे प्रार्थना करूया.
माऊलीच्या सन्मानाद्वारे प्रभू येशूचा गौरव करावा, त्यावरील श्रद्धेत प्रेमात जीवन जगावे अशी कृपाशक्ती मग माऊलीच्या मध्यस्थीने मागूया. अनेक इच्छा, अपेक्षा, दुःखाचे ओझे घेऊन माऊलीच्या चरणाशी आलेल्या सर्व भाविकांच्या इच्छा आकांक्षा नवस माऊलीच्या सन्मानासाठी व श्रद्धा प्रकट करण्यासाठी दूर अंतरावरून पदयात्रेने आलेल्या भाविकांना तिचा कृपा प्रसाद मिळावा, सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करूया. आमच्या देशातील दहशतवाद, राजकीय सामाजिक अस्थिरता दूर व्हावी, ख्रिस्ती समाजातील सर्व सेवाभावी संस्था यांचे धर्मार्थ शक्तीपासून संरक्षण व्हावे, देशातील धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी शांतीची राणी नित्य सहाय्यकारी मातेच्या मध्यस्थीने प्रभूचरणी आपण प्रार्थना करूया. निराक्षित, कुपोषित बालके, आजारी, संकटग्रस्त या सर्वांना परमेश्वराने आपल्या दयेने, ममतेने स्पर्श करून बरे करावे, ख्रिस्तापासून दूर गेलेल्यांनी प्रभूकडे वळावे यासाठी आपण मतमावलीकडे प्रार्थना करूया. मतमावली जन्मोत्सव सोहळ्याद्वारे यात्रा उत्सव संपन्न करण्यासाठी येथील सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, विविध सेवाभावी संघटना यांनी विशेष परिश्रम घेतले. त्या सर्वांना तसेच ज्या भाविकांनी विशेष योगदान दिले आहे त्या सर्वांना मतमावलीच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे सुख शांतीचे, उत्तम आरोग्याचे वरदान लाभावे यासाठी प्रभू येशूकडे आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या सभेच्या प्रार्थना आहे आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून का, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्मामुळे कुमारी मातेवरील तुझी प्रीती वाढली. मानव स्वभावातील त्याचा सहभाग आमची दुर्बलता नष्ट करो, पापापासून आम्हास मुक्त करो आणि आमचे हे समर्पण स्वीकारणे बनो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे. आदामाच्या पापाचा स्पर्श तू कुमारी मारियेला होऊ दिला नाहीस. तुझ्या पुत्राची ती सत्पात्र माता होणार होती व ख्रिस्त सभेवरील तुझ्या कृपा प्रसादाचे चिन्ह बनणार होती. दिव्य सामर्थ्याने परिपूर्ण अशी ख्रिस्ताची वधू म्हणून ख्रिस्त सभेच्या परिपूर्णतेची ती अभिवचन ठरणार होती. म्हणून तू तिला कृपापूर्ण ठरवलेस. जगाची पापे दूर करणारे निष्कलंक कोकरू तुझा पुत्र या सर्व कुमारीमध्ये निष्कलंक अशी मर्यादा जन्म देणार होती. तुझ्या जवळ आमचा कैवार घेण्यासाठी व आमच्या पवित्राचे प्रतिरूप बनण्यासाठी तू सर्व स्त्रियांमध्ये तिला निवडून घेतले. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत होते. तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचे आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदार त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताची शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवतो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमच्यामध्ये उपस्थित असलेले महागुरू लॉर्ड्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. आज या पवित्र मतमावलीच्या उत्सवाच्या दिनी ज्या मृत भाविकांसाठी हे मिसा अर्पण करण्यात येत आहे व जे मृत भाविक आपल्या कुटुंबातून आपल्या नातेवाईकातून मरण पावलेले आहेत, त्या सर्वांची आठवण करून आपण प्रार्थना करूया. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या त्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता, धन्य कुमारी मरिया, संत योसेफ, संत तेरेसा, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
देवाचे कृपा ह्याच्या भोजनास आमंत्रित झालेली सर्व धन्य हो. ख्रिस्तानाई माझ्या प्रिय भाविकांनो, आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जे रोमन कॅथलिक आहेत, ज्यांचा धर्मगुरूद्वारे बाप्तिस्मा झालेला आहे आणि लग्न संस्कार देखील धर्मगुरूने आशीर्वाद केलेला आहे, अशाच भाविकांनी कृपया ख्रिस्तचा सेवन करण्यासाठी पुढे यायचं आहे. बाकीच्या भाविकांनी कृपया जागेवरच बसून राहा आणि प्रार्थना करा. आम्ही सुद्धा तुमच्यासाठी प्रार्थना करतो. त्याचबरोबर ख्रिस्तप्रसाद वाटपासाठी धर्मगुरू ठिकठिकाणी येतील. स्वयंसेवकांनी त्यांना मार्गदर्शन करायचं आहे.
ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीली पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे, हे उत्तम येशू माझे ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वेळ होऊ देऊ नकोस, दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर, मृत्यू समयी मला बोलावून घे, मी तुझकडे धावत यावे अशी आज्ञा कर, संतांजवळ मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. आभाराची प्रार्थना. हिचा जन्मोत्सव सोहळ्याद्वारे तुझा गौरव करण्याची संधी तू आम्हाला दिलीस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही अशक्त दुर्बल असूनही प्रभू येशू तू आमच्या अंतःकरणात वस्ती केलीस, याकरिता तुला धन्यवाद देतो. तू आपली माता निष्कलंक पवित्र मरिया आम्हास आई म्हणून दिलीस, या तुझ्या अमूल्य देणगीबद्दल तुझे उपकार स्मरण करतो. या पवित्र मातेच्या कृपाछत्राखाली आमच्या धर्मप्रांताचे धर्मग्रामाचे सर्व अरिष्टापासून संरक्षण करतोस. मतमावली नावाने पर्वताप्रमाणे ती आमच्या पाठीशी आहे, याची अनुभूती आम्हास येते. भाविकाची इच्छा अपेक्षा नवस या पवित्र मातेच्या मध्यस्थीने तू पूर्ण केलीस, याबद्दल मतमावलीसह आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. आमचे आदरणीय महागुरु स्वामी लुईस डॅनियल, सर्व धर्मगुरू धर्मभगिनी यांच्याद्वारे तुझा प्रेम संदेश आम्हाला देऊन आमचे आत्मिक पोषण करतोस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धर्मग्रामाच्या प्रेषितीय कार्यात प्रेषितांची राणी पवित्र मारिया हिच्या मध्यस्थीद्वारे आम्हावर आपल्या कृपादानाचा आशीर्वादाचा सतत वरदस्त असू दे, ही नम्र प्रार्थना तुझ्या चरणी करतो. आमेन.
हे प्रभो, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजन्म प्राप्त झालेल्या ख्रिस्त सभेला कुमारी मरियेच्या जन्मदी आनंदाचे वरदान दे. तिने जगाचा आशादीक मुक्तिदाता ख्रिस्त ह्याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभो तुम्हा बरोबर असो. धन्य कुमारी मरीपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानवजातीचा उद्धार केला. आपल्या कृपा प्रसादानाने तो तुम्हास परिपूर्ण करो. आमेन. मरीद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपा छत्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव येऊ. तुम्ही मरीच्या सणात आनंदाने सहभागी होण्यासाठी आला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपा प्रसादाने व सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदय भरून जावो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. शांतीने जा, तुम्हास पाठविण्यात येत आहे. पवित्र आत्म्याने पूर्ण दहावी देव पुत्राची